नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज गाडी घेऊन जायचं होतं आपल्याला अहमदपूरला, म्हणजेच राजूरला. राजूरला जाण्याचं कारण की थोडंसं गाडीचे टायर चाटत होते, त्यामुळे गाडीचं व्हील अलाइनमेंट करायला जायचं होतं. मग काय आपल्यासोबत होता शशी भाऊ आणि आपला गणा भाऊ. मग म्हणलं चला सोबत, त्यांनी पण बसूनच होते. मग म्हणलं चला जाऊन फिरून येऊया. मग काय भावासोबत भावाच्या आयफोन मध्ये व्हिडिओ काढलाय आज. मग म्हणलं भाऊ म्हणला चल आयफोन मध्ये काढा आज, कसं आहे आयफोनची पण क्वालिटी बघू दे लोकांना. मग काय भाऊच्या आयफोन मध्ये व्हिडिओ काढला. मग निघत निघत जवळपास आम्ही पोहोचलो राजूरला. तिथे थोडंसं त्यांचा झाला लंच ब्रेक. मग म्हणलं आपण पण थोडंसं खाऊन घ्यावं. तर भावापाशी जरा खिचडी खाल्ली. मग जरा थंड प्यावं म्हणलं. कसं आहे आता ऊन पण लागतंय, त्यामुळं मग म्हणलं थोडंसं जिरा सोडा प्यावं. थोडासा रोजचा जो आपला ब्रँड आहे तो चेंज केला. मग म्हणलं आज जरा जिरा सोडा प्यावं. त्यानंतर आलो आपल्या ऑफिसमध्ये. साई व्हील अलाइनमेंट म्हणून आहे आपल्या हेंगणे बयाचं. मग कसं आहे बयाच्या इथं आल्यानंतर कसं आहे कामाची क्वालिटी एक नंबर असते. आपण गाडी घेतल्यापासून 3 वर्ष झालं जवळपास सर्व अलाइनमेंट आणि सर्व सर्व्हिस इथंच केलेल्या आहेत. त्यांच्यापासूनच आपण टायर घेतलेले आहेत. त्यामुळे म्हणलं बयापाशी आला ना काम खात्रीशीर होतंय. भावाला म्हणलं चल टायर पलटी मारून घे. टायर पलटी मारून सर्व टायर बदली करायचे होते, थोडेसे साठले होते. त्यामुळे मग काय भावानं लावला लगेच जॅक हायड्रोलिक. लगेच टायर खोलले, पलटीला गेले होते. अजूनही टायर म्हणलं 4ला 4 पलटी मारून घेऊ. त्यानंतर सर्व काम वगैरे केलं आणि आणली गाडी वरी व्हील अलाइनमेंटला. इथं बघू शकता मशीनच्या साह्याने टायर भाऊ फिट करत होता. टायरची पट्टी वगैरे मारली. मग म्हणले चला आता लावूया आपण व्हील अलाइनमेंटला. व्हील अलाइनमेंटला वगैरे गाडी लावली. काय प्रॉब्लेम नव्हता, थोडासा मायनर होता. पण कसं आहे 5-6 हजार रनिंग झाल्यानंतर चेक केलं ना आपले पण टायरची लाईफ पडते. त्यानंतर म्हणलं चला आता इथून निघावं. कसं आहे कामं वगैरे झालं, कामं खात्रीशीर होते. तुम्हाला करायचं तर साई व्हील अलाइनमेंट म्हणून आहे, कॉलेज रोडलाच आहे वरी गॅरेज लाईनला. नक्की अवश्य भेट द्या सर्वांनी. त्यानंतर आपण तिथलं आपलं काम वगैरे झालं आणि आपण निघालो आपल्या गावाकडे. काही काम नव्हतं म्हणून गाडीचं काम करून घेतलं. तर लवकर कुठं बाहेर जायचं झालं तर म्हणजे गाडी ओके झाली म्हणजे बाकीच्या गोष्टीची अडचण येत नाही. कसा वाटला मित्रांनो ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.